दर्शक हो नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक आहे. ती निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. या निवडणुकीचं वातावरण तापलं असताना अनेक ठिकाणी मतदारांना आकर्षण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असताना, वेगवेगळे कार्यक्रम राबवले असताना मंगळवेढा शहरामध्ये आम्हाला फिरत असताना एक गाडी दुचाकीवरती दिसली आहे. एक असा अवलिया दिसला आहे की जो अवलिया या मतदार राजाला वेगळ्या पद्धतीने जागृत करतोय. नेमकं त्या मतदारांसाठी त्यांची भूमिका काय असणार आहे आणि या संदर्भात आपल्या समोर चर्चा करण्यासाठी या वारी परिवाराचे जे अध्यक्ष आहेत सतीश दत्तू ते आपल्या समोर आहेत. त्यांची जर आपण गाडी पाहिली तर ही गाडी मंगळवेढा शहरामध्ये फिरते आहे. गाडीवरती एक बोर्ड आहे, वारी परिवार मंगळवेढा मतदान जनजागृती प्रबोधन रॅली. मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. काय प्रकार आहे हा? आम्ही मंगळवेढा शहरामध्ये फिरत असताना मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं आकर्षण करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. मात्र ही आपली स्कूटी मंगळवेढा शहरामध्ये या पद्धतीने फिरते आहे. बोर्ड कधी लावला आहे, काय संदेश आहे त्या बोर्डचा नेमका? ज्यावेळेस मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली त्या दिवशीच हा बोर्ड लावलेला आहे. आणि फक्त आपण मंगळवेढा नगर परिषदेपुरचंच प्रबोधन करत नाही लोकांचं, तर लोकसभेला, विधानसभेला प्रत्येक वेळेस आपण ग्रामीण भागात देखील जाऊन प्रबोधन केलेलं आहे. आणि आता नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून हा बोर्ड लावलेला आहे. ह्याचा मागचा हेतू एवढाच आहे की लोकांनी निर्भयपणे 100% आपलं मतदान केलं पाहिजे, आपला अधिकार बजावला पाहिजे. हा उदात्त हेतू ठेवून आपण गाडीला बोर्ड लावलेला आहे. खरं तर ही लोकजागृती जी आहे, हिची चळवळ आहे, ही नेमकी सुरुवात कशी झाली आणि संकल्पना सुचली कशी याची? आता सध्या परिस्थिती बघतो आपण, लोक फक्त नेत्यांना किंवा पक्षांना दोष देतात, पण आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखायला तयार नाहीत. कुठली निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्याला त्यातून किती पैसा मिळतोय, जेवण हे ते जे काय आमिषांना लोक सध्या बळी पडतात, त्या चर्चेतून हे लक्षात आले की सध्या याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. ते कुठं तर थांबले पाहिजे, त्याची सुरुवात कुठून तर झाली पाहिजे आणि ती स्वतःपासून केली तरच आपण दुसऱ्यांना सांगू शकतोय. मग याची सुरुवात आम्ही लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका ह्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने करतोय. आपण आता सुरुवात केली, जे आता सध्या लोक कोणत्या आमिषाला बळी न पडता मतदान करतात त्यांची संख्या वाढावी आणि जाब विचारण्यासाठी एक मोठा गट तयार व्हावा, म्हणजे सामान्य लोकांचा, हा हेतू ठेवून हा प्रबोधन चालू झालेला आहे. खरं तर हा वारी परिवार नेमका काय आहे प्रकार आहे नेमका? वारी परिवार हा मंगळवेढा ही एक सामाजिक संस्था आहे. कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्या गटातटाला, सर्व पक्षातील सर्व गटातटातील लोक आपल्या या वारी परिवाराचं काम करतात. फक्त मंगळवेढ्यामध्ये जे सामाजिक कार्य केलं जाते ते काम करण्यासाठी हा एकत्र येऊन वारी परिवाराची स्थापना झालेली आहे. तर वारी परिवारच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी तुम्ही असेल किंवा तुमचा वारी परिवार राबवतोय. हे सगळं होत असताना जे काही मतदाराला तुम्ही आमिषापासून बळी पडा नका म्हणून आमिषापासून प्रलोभ करताय, ह्याचा परिणाम कसा जाणवता? कुठल्या गावामध्ये गेलं तर लोक म्हणतात की कशाला असलं करायला लागलं आहे, काय करायचं आहे, आम्हाला जे चंगळ असते निवडणुकीमध्ये ते करू द्या, तुम्ही असं कशाला करताय, किंवा काही असं हास्यास्पद झालं का लोकांनी काही? 100% बरेच जण गाडी बघितल्यानंतर पहिल्यांदा हसतात व परत अभिनंदन करतात. लोकांच्या मनात ही भावना आहे. कारण का असं नाही की 100% लोक पैसे घेतात, आमिषाला बळी पडतात, असं नाही. जे लोक ह्यापासून दूर आहेत आणि ज्यांना खरंच आपल्या गावाचा विकास करायचा आहे, गाव आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर क्रमांकाला न्यायचा, अशा ज्यांच्या उदात्त ज्यांचे दृष्टिकोन आहे ते लोक 100% मला फोन करतात, प्रत्यक्ष भेटल्यानंतर ह्या कामाचं कौतुक करतात. आणि ह्यामध्ये आम्ही 100% सामील आहोत. तुम्ही कधीही ह्याच्यासाठी आम्हाला आव्हान करा, आम्ही सोबत राहण्यास. पण आजची परिस्थिती अशी आहे, सहजासहजी कोण कोणाचा पक्षाचा किंवा सध्या नेत्यांचा वाईटपणा घ्यायला तयार नाही. फक्त शांतीमध्ये ज्यांचं त्यांचं काम चालू आहे, लोकांचा भरपूर याला 100% पाठिंबा आहे. शांतीत क्रांती हे आपण म्हणतोय, वारी परिवार सुद्धा त्या पद्धतीने शांतीत क्रांती करते काय? 100% शांतीत क्रांती म्हणण्याचा हेतूच आहे की बदल करण्यासाठी छोटीशी गाव नाही, वाद पेटणं गरज आहे, तरच त्याचा पूर्ण वणवा पेटणार आहे. पण आता सुरुवात नक्की झालेली आहे. अनेक लोक असे भेटत आहेत. आम्ही त्या पद्धतीने आपण काम करूया. ह्याच्यानंतरही प्रशासनावर किंवा जे कोण सत्ताधारी म्हणून निवडून येणार आहेत त्यांच्यावरती एक आपला मंगळवेढ्यामध्ये चांगला जागृत मतदार किंवा जागृत जे नागरिक आहेत यांना एकत्र घेऊन ह्याच्या पुढेही लढा आपण आणखी तीव्र करूया, अशी लोकांची प्रतिक्रिया आम्हाला ऐकावयास मिळते. खरं तर वारी परिवार फक्त हा मतदानापुरताच असा जागृत राहतोय की मतदान झाल्यानंतर सुद्धा पुन्हा तेवढ्या सक्रिय पद्धतीनं लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो का वारी परिवार? ह्याच्यावरती आमचं बरंच चर्चा झालेली आहे. आपण लवकरच मंगळवेढ्यामध्ये एक दिवस गावासाठी हा उपक्रम 1 जानेवारीपासून 2026 पासून राबवणार आहोत. त्यामध्ये
जे जागरूक लोक आहेत किंवा जे काय आपल्याला सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन दर रविवारी मंगळवेढ्यातील समस्या आणि त्याच्यावर काय निराकरण करता येईल आपल्याला ह्याच्यासाठी प्रशासनावर जास्तीत जास्त दबाव आणून आपला प्रश्न कसे मार्गी लागतील आणि आणखीन संतांचा संतसृष्टीचा विषय आहे, स्मारकांचा विषय आहे, ह्याच्यासाठी मोठा जनरेटा तयार करण्याचंही नियोजन आगामी काळात आमचं आहे. खरं तर अनेक कार्यकर्ते असतील ते या पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात, जनरेटर राबवतात आणि पुन्हा कार्यकर्ता असणारे सत्तेत जातात. वारी परिवाराचा तसा सत्तेकडे जाण्याचा पुढचा काही हेतू वगैरे आहे का काय? कधीच असणार नाही, कारण का ही सामाजिक संस्थामधून उदय चाललेली वारी परिवार एक संस्था आहे. अशी कोणताही दृष्टिकोन किंवा टार्गेट ठेवून आम्ही काम केलेलं नाही. कारण का हे जर केलं असतं 1-2 वर्ष संस्था चालवली असती आणि संस्था थांबली असती. पण आज सातत्यानं 17 वर्ष झाले या संस्थेचं काम चालू आहे. कुठलाही राजकीय टच याला नाही. सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते असो, नेते असो किंवा सर्वच संघटनेचे पदाधिकारी असो, वारी परिवारामध्ये सामाजिक काम करण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सर्व सक्रिय सहभागी आहेत आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. आता हा बोर्ड किती दिवस राहतो गाडीला, नंतर कधी काढला जातो? ज्या दिवशी शेवटचं मतदान नगरपालिकेचं संपेल त्यावेळेसच हा बोर्ड निघेल. आणि आचारसंहिता लागली हा बोर्ड लागतो. हा, आचारसंहिता जाहीर झाल्या हा बोर्ड लागतो. त्याच्यानंतर ज्या दिवशी शेवटचं मतदान होते, त्यातलं 20 तारखेला आपलं मतदान आहे, 20 तारखेला शेवटचं मतदान पोल झाल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस हा गाडीचा बोर्ड काढला जातो. आता हा बोर्ड निघणार, पुन्हा आता सोलापूर महानगरपालिका इलेक्शन लागले त्यावेळेस पुन्हा असणार आहे का, त्या कार्यक्षेत्रात जाणार नाही काय? आता आपलं जिल्हा परिषद पंचायत समितीला जरी काय तसा प्रसंग आला तर नक्की आम्ही लोकसभेला प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सायकल राईड करून जाऊन लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. तसा प्रसंग आला तर 100% आम्ही त्याचं नक्की प्रबोधन करू. म्हणजे वारी परिवारची ऍक्टिव्ह आता पुन्हा जिल्हा परिषद पंचमीच्या घाटामध्ये गावगाड्यामध्ये फिरून मतदारांना त्या ठिकाणी सक्रिय करणार आहे, जागरूक करणार आहे. तसं आम्ही 100% प्रयत्न करू. तर खरं तर दर्शको, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की मतदारांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना, मतदानासंदर्भात किंवा विकास कामाबाबत अनेक गोष्टी बोलत असताना मतदारांना जागृत करण्याचं काम ह्या वारी परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून होतं आहे. मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी आणि नागरिकांना सजग नागरिक बनवत असताना मतदारांचं कर्तव्य बजावण्यासाठी हा वारी परिवार निश्चितपणानं मंगळवेढ्यामध्ये काम करतो. याची सुरुवात जरी छोटी असली तरी यांचं ध्येय मात्र खूप विस्तृत पद्धतीनं आहे. त्यांच्या ध्येयाला, त्यांच्या कामाला मंगळवेढेकर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीनं साथ देणार आहेत ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तेजससह बालाजी फुगारे, परिवर्तन न्यूज, मंगळवेढा.